नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम सर्वांचे मनापासून स्वागत. तर गाईज आत्ता वाजले सकाळी 10:30 आणि आज आपल्या आजीचं नाही का स्वयंपाक वगैरे होऊन नाही का सगळे कपडे वगैरे धुवून झाले आणि निवांत बसले आणि तिनं तिचा लुकला काय करून घेतलं हे पाहत मला दाखवतो. आता आंघोळ वगैरे केली. हे बघा हातामध्ये हे कुकाचाला करंडा म्हणतात. ह्याच्यात हळद कुंकू आणि मेन आहे. आणि बघा आजीने मेकअप करायला काय घेतलं माहिती आहे का? हे बघा तिचा मोबाईल याच्यामध्ये बघून मेकअप केला आहे. आणि मेकअप काय केलं आहे बघा, हे कुणी सगळं काळं लावून घेतलं आहे. काय केलं आहे बघितलंच नाही का? काय पुशील अशीच पाहिले दिसत होते ना. आता मला काय माहिती काळं लागलेले. मग मी लागून दिलं असतं का काळं तोंडाला? नाना कुठे गेले? नाना दिसणार. गावात गेले तर घरकुल आलंय मला, तेव्हा त्याचे कागद गोळा करून द्यायचे तर. तुला घरकुल आलं काय? आम्हाला पण आलंय. हा गाईज आजोबा गावामध्ये गेले आहेत, घरकुल आलं वाटतं, त्याचे डॉक्युमेंट द्यायला गेलेत. तर आत्ता आजीने काय बनवलं आहे तुम्हाला दाखवतो, कारण लय जोराची भूक लागली आहे. सकाळपासून एडिटिंग वगैरे करत होतो, आता कुठेतरी कंप्लीट केले. तर गाईज बघू शकता एवढी मस्त भाजी बनवली आहे. माझ्या तोंडाला डायरेक्ट पाणी सुटलं आहे. आणि काय वाटण्याची भाजी जर असल्या ना तर मला खरंच नाही का म्हणजे खूप आवडीने भाजी आवडतात आजीच्या हातच्या. बघू शकता काय वाटण्याची दोडक्याची भाजी बनवली आहे. एकदम घट्ट भाजी बनवली आजीने. एकदम मस्त एकदम. काय त्याच्यावर एवढं पण पडलं सणा का ते येतं हे तर वेळेस असंच करीत लई एकदम मस्त झाली मला तसंच. तुम्हाला मी चेक करून टाकतो. मी खोटं बोलतोय? मग आता तू खाऊन सांग. भारी झाली. मी सांगितलं तर खोटं, तो सांगितलं तर खरं. नाही काय आता खरंच भारी झाली. बरं चल जेव मग तू पण आता. तर काय जे जेवण करायला आता आम्ही दोघं पण जेवतोय. मी सांगितलं तर खोटं म्हणतोय. आता एवढे दिवस मी तुम्हाला खरं सांगत आलोय ना, आता नंतर म्हणतोय खरं आहे. गाईज बघा आत्ता ज्याने जेवण केलं होतं लगेच काय घेऊन आला का बरं? पोट नाही भरलं काय? भरलं मग हे काय आणलंय? खायला हे चांगलं नसतं खायला. लई चांगलं नसते ते. एक्सपायरी आहे का बघ, एक्सपायरी चेक करून आणलं का? नाही दिवस लागलो. तो बघितलं होतं तुम्ही? प्रत्येक गोष्ट घेताना एक्सपायरी चेक करी जाय, तसं खा जाऊ नको. ऑक्टोबर ठीक आहे. तुम्हाला म्हणजे घ्या नाही का सुट्टी नव्हती का? आज सण आहे आज. आम्ही गेलोच बोंबलो. उठलं का सुटलं बिगर भाकरीचं. कुठे गेलते पण तुम्ही? ती अर्धी भाकर सुद्धा खात नव्हतं. कुठे गेलते तुम्ही? गेलो ऑफिस लावलेलं का मग? त्याचं कवर लागलं. इथं किरकिर म्हणलं कवर लागली तिकडे. तुझं काय किरकिर? काय किरकिर झालती? सकाळी झालती काय? नाही मग लय उलट म्हणलं भाकर खा. काय म्हणले हरभरे ओढायचे, हरभरे खाऊ नका दुष्काळ पडला म्हणलं राहू दे. तुम्ही सांगून नाही गेले गावात? मी तेच म्हटलं. हा काम नाही झालं का मग? कसे सुट्टी म्हणलं तिथं उघडच नाही. काय ती सुट्टी आज? रामजन का काय म्हणते ना ती सुट्टी आज की बळी हो. रामदेव येते होय? हा याने सांगितलं नाही, उठला बाबा गेला. खटखटीवर. तर काय आता नाही का आजीच्या हातात जेवण करून एकदम मस्त सुम झोपलं होतं. बाबू पण झोपला होता. आणि हे बघा चिकू इकडं सायकल खेळतोय. एवढ्यामध्ये नाही का एक कॉल आला आणि म्हटलं नाही का तुमचं पार्सल आलं आहे. आता आपल्या हक्काची यूट्यूब फॅमिली कोणतरी काहीतरी पाठवलेलं असणार आहे. आणि ते कॉल करून मला म्हटलं की तू एकटं येऊ नको, येताना कोणतरी सोबत घेऊन ये. आणि आता मी पार्सल घ्यायला चाललो आहे देवरायमध्ये. म्हणजे पार्सल भरपूर मोठं दिसतं आहे. आता काय बघू, मला काही त्यातली आयडिया नाही अजून. कुठून आलं काय आयडिया ऐकतेच? बारीक पातळीवरून घेऊन होता. तुम्ही ॲमेझॉन म्हणलं, ॲमेझॉन ते गायचे बघू शकता आता काय आलं आहे काय माहिती. गायचे कोणतरी पाठवलं आहे पण ॲमेझॉनवरतून ऑर्डर करून पाठवलं आहे. डायरेक्ट नाही का जिथं राहतात तिथून नाही आलं. कारण याचं पूर्ण नाही का लेबल वगैरे नाही का ॲमेझॉनचं लावलेलं आहे. तर आत्ता बघू आपण घरी गेल्यानंतर. गायचे फायनली आलो आहेत घरी आता पार्सल घेऊन. खायला घेऊन. काय माहित काय अरे देवा. चेहरा बघा लगेच त्याचा. काही हालक लगेच चेहरा फुलला. अरे हो.
येते लेकी बाडी बघते काय आलंय वाजत आहे का नाही वाजत आहे वाजत आहे भांडे कुंडे आहेत काय नु काही म्हणजे भांडेच दिसते. तर काय माहिती काय हो काय आहे त्याचे नाव बघ ना. नाव नाही काहीच नाही इकडचा ॲड्रेस आहे फक्त इकडचा ॲड्रेस आहे. आता का ते हेडेव काढायला ते खोकं बंद तुटक ठेवून देऊ. का बरं? आता हेडेव काढायचा 3 वाजल्याता त्या दोडक्याचा ठेचा करायचा. ठेचा? पाहिलंच नाही आज. मी ऐकलंच नाही तो जरी पाहिला नसला तरी. जुन्या पद्धतीनं आम्ही काय करायचो जरा निबार जरी असलं का दोडके आणि कवळे जरी असले तर कवळे असले तर हारात भाजून खायचं. हा का? हा चुलीत. तसं बी असतं काही हा चुलीत तर सुद्धा भाजून खायचं. मीठ घालायचं लई खरपूस लागत ते लई खरपूस लागत आता ते भारी. पण दाखीन तुम्हाला लेकी बाई एक दिवस. बरं आजी म्हणते 3 वाजल्यात आणि बरोबर रेसिपी काढायला 2 तास लागतात. आपण ते बॉक्स शेवट ओपन करू. आता पहिले नाही का आजीची रेसिपी शूट करून घेऊ. गेले 8 दिवस आले तर जसा सप्ताह उभा होता ना तसं आपली रेसिपी शूटच नव्हती कारण बॅकग्राऊंडला पूर्ण आवाज येत होता आणि रेसिपी शूट करणं इम्पॉसिबल होतं. आता आज सगळं बंद आहे एकदम क्लीन वातावरण झालं आहे. तर आज पहिले नाही का रेसिपी शूट करून घेऊ. गेले 8 दिवस झाले तर जेवढं आपण चॅनलवर डेली रेसिपी टाकत होतो आपल्या आजीची त्याच्यापेक्षा कितीतरी कमी झाले. डायरेक्ट एक वीकेंड रेसिपीज नाही. तर पटकन आता शूट करून घेतो आणि लगेच आपलं बॉक्स ओपन करून दाखवतो. तर काहीच नाही का फायनली आत्ता कुठं तर आपला व्हिडिओ कंप्लीट झाला आहे आणि आपली आजची रेसिपी नाही का एकदम खतरनाक बनवली आहे आपली आजीने. तुम्हाला एवढी आवडणार आहे आणि आवर्जून तुम्ही नाही का बनवून बघणार आहे. तर 10 मिनिटाच्या रेसिपीच्या पाठीमागं काय स्ट्रगल असतो मी तुम्हाला दाखवतो. तो 3 वाजल्यापासूनचा आत्ता किती वाजले तुम्हाला दाखवतो. 5 वाजून 59 मिनटं झाली तर जवळपास नाही का 3 तास गेले तर 10 मिनिटाच्या रेसिपीसाठी. आणि आपलं पार्सल नाही का आलं आहे ना तेव्हापासून यांचं लक्ष फक्त त्याच्याकडेच आहे. तेव्हा का आजी घेऊन पळते चिक्कू घेऊन पळतोय. नाना गावातून आता जस्ट आले होतं. काय नाही भाऊ त्याच्यात वाढणार आहे तुम्ही. यांचं काय हे सोडितच नाही येतं. हे बघा मनी पण सोबत आहे बाबू पण आला आहे. तर आता आपण फायनली अनबॉक्सिंग करू या बॉक्समध्ये काय आलं आहे आणि कोणत्या ताईंनी काय पाठवलं आहे बघू आपण त्याच्यामध्ये आत्ता. मला वापस करायचं. मला ओपन करायचं मी 3 तास वाट पाहिलेली. आता 3 तास बसले पण मी सरा येळ घातलाय. नाही मी पाहिले आता फक्त काल झाले. बरं काकू लय मोठी. बकेट एवढं आहे याच्यामध्ये. गाईज याच्यावर तर भरपूर काही इमेज आता. तर याच्यामध्ये काय आहे आपण बघू. मी काय म्हणलं होतं भांडे येतं आपला शब्द खरा आहे. गाईचे बघू शकते डबे बघा यांचे चेहरा खुश येतं बघा. बघा ना एक काढून कसं आहे. काय म्हणलं होतं याच्यामध्ये भांडे येतात काय नाही. गाईज मस्त डबे स्टीलचे डबे चांगले आहेत निबार आहेत एकदम दणकट. दाखव कसं आहे ओपन. याच्यात काय ठेवलंय ते वरूनच वाळक्यासाठी बघण्यासाठी ते स्क्रीन सारखे काची. गाईज खतरनाक आहे. याला काच पण आहे बघा इथं. गावामध्ये पावती चालली काय नाही. ते हातात घे. खोलानं लय जोड जाते रे. फक्त खोललं पण लगेच. गाईज हे ज्या ताईंनी आपल्या आजीला पाठवलंय ना ते पूर्णपणे नाही का विचार करून पाठवलंय. म्हणजे नाही का आता प्रत्येक डब्यामध्ये काही नाही का जर ठेवले असलं ना तर समजत नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला चांगल्याला नाही कळत आजीला काय समजत असेल. प्रत्येक नाही का डबा आपल्याला ओपन करून बघावा लागतो. तर त्या टाईमनी बघा डायरेक्ट याच्यामध्ये नाही का काय जे असेल ना आपण डाळ वगैरे ठेवलेली ते डायरेक्ट दिसतं नाही. बघू शकता याला नाही का एका साईडने नाही का ग्लास आहे आणि त्याच्यामधून पूर्णपणे दिसू शकते. हे बघा आतमध्ये हे बघू शकता आतमधून असं आहे आणि हे बघा दिसतं याच्यातून डायरेक्ट बाहेरचं. थँक्यू सो मच ताई. तुम्ही पूर्णपणे नाही का विचार करून आपल्या आजीला नाही का हे प्रॉडक्ट पाठवलं आहे त्याच्याबद्दल मी तुम्ही सर्वांच्या नाही का मनापासून आभारी आहे. आणि आजीच्या आणि आजोबांच्या ज्या चेहऱ्यावरती चिकूच्या बाबूच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जे आज आनंद आहे ना तुमच्या पार्सलमुळे आहे. आणि मला कसं वाटतंय मी अजून एक विचार केला आहे आत्ता जस्ट नाही का तुम्हाला पण जरी घ्यायचं जर असलं ना तुम्ही डायरेक्ट काय करतो का शॉर्ट क्लिप काढतो आणि अपलोड करून देतो. याच्यामध्ये ठेवल्यानंतर का डाळ वगैरे ठेवल्यानंतर कशी दिसते. आणि जर तुम्हाला घ्यायचं असं मग तिथून जाऊन तुम्ही घेऊ शकताय. पण आता किती रुपयाचं आहे मला एक्झॅक्ट माहीत नाही. ज्यावेळेस मी चेक करतो त्यावेळेस मी त्याच्यामध्ये तसं इन्क्लूड बी करील.
धन्यवाद माझ्या लेकी बाळींनो. कोणी पाठील हे काय तुम्ही नाव गाव काय दिलं नाही, पण तुम्हाला धन्यवाद. जलूम जलूम आशीर्वाद. हे बघू शकताय गाईस, ताईने पाठवलं एकदम मस्त डब्बे आहे, मला खूप आवडले आणि आजी आजोबा एकदम खुश झाले होते. यांचं 3 तासापासून चाललं होतं, नुसते एकमेकाला घेऊन पळत होते पार्सल. 3 तास चालले होते नुसते पार्सल घेऊन पळत होते आणि मला तर ऑलरेडी माहिती पण नव्हतं, झोपलेलो होतो मी. नेमकं डोळा लागला आणि कॉल आला आणि जाऊन मी नाही का प्रॉडक्ट घेऊन आलो आणि हे निघलंय. सापडतं का असं सारखे असलं तर? हे भारी आहे, बाहेरून दिसते ना डायरेक्ट. समा समा चमकत आहे ना ती. हां, असं आहे त्याला. तर बघू शकता त्याच्यावर नाव वगैरे काय नाही, याचं फक्त बिल आहे. पण ते बिल नाही का सगळं इथून मी सांगितलं असं तुम्हाला किती रुपयाचं आहे, पण हे सगळं क्लिअर झालेलं आहे, काहीच नाही दिसत याच्यामध्ये. दादा तुम्ही सगळेजण काल चॅलेंज घेतले, मग आपला कसं दुखत होता म्हणून मी नाही आलो. आज आहे का चॅलेंज? चॅलेंज होय? हा तर भाऊ चॅलेंज म्हणतोय. काय पाहिजे पण चॅलेंज तुला? काय पाहिजे, काय द्यायचं चॅलेंज? काहीच बघू शकताय, काल नाही का चिकूचा नाही का घसा दुखत होता, त्याच्यामुळे त्याला आपण चॅलेंजमध्ये घेतलं नव्हतं. आज याचा घसा थोडा बरा झाला आहे, म्हणजे अजून पण तसं एवढं व्यवस्थित नाही झाला आहे. पण आत्ता काय म्हणतोय, मला चॅलेंज आहे का काही, तर याला आपण नाही का मस्त एक चॅलेंज देऊ. मी थोडा विचार करत होता, त्याला एकदम मस्त चॅलेंज देतो. गाईज हा नाही का 5वीला आहे बरं का, अजून म्हणजे सेमीला आहे. गावामध्ये आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाटशिराची, त्याच्यामध्ये सेमीला आहे आणि हा 5वीला आहे. तर याच्यासाठी आपण एक मस्त चॅलेंज देऊ. त्याला काही प्रॉब्लेम पण होणार, खायचं तर नकोच कारण त्याचा घसा ऑलरेडी गेलेला आहे. तर मी तुला नाही का काही प्रश्न विचारेन, तू त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे. बघा सगळ्यात मी एकदम मस्त प्रश्न विचारतो, एकदम मस्त. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? सांगू? हां, 19 फेब्रुवारी 1630 रोजी कुठं झाला? शिवनेरी किल्ल्यावर. ओके. मृत्यू? 3 एप्रिल 1630 रोजी रायगड किल्ल्यावर. गाईज ऑलरेडी 2 प्रश्न जिंकला आहे, 5 प्रश्न आहेत, अजून 3 विचारतो. गेल्या काही दिवसापूर्वी नाही का कॉक्रोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री कोण होते, त्यांना नाही का राजीनामा द्यावा लागला? धर्मेंद्र प्रधान. मला वाटलं हा येणार नाही त्याला, पण बघू शकता किती एकदम फास्ट सांगितलं आहे तिने. अजून एक प्रश्न विचारतो, विचार करतो. जय जवान जय किसान नारा कोणी लावला होता? लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री? नाही, 4 बरोबर आले होतं. यांनी बघ किती टॉपचा अभ्यास आहे, याने स्पर्धा परीक्षेचे प्रश्न विचार राहिलो मी त्याला. तर आता मी 4 विचारले आहेत, शेवटचा प्रश्न राहिला आहे. बाबू विचारे, बाबू तू विचार एखादा. मला एक शेवटचा 5वा प्रश्न मी विचारतो तुला. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही घोषणा कोणी दिली होती? सुभाषचंद्र बोस. ओके, उत्तर बरोबर. हो यार, हे डायरेक्ट नाही का कोण बनेगा करोडपतीमध्ये जाईन हो. गाईज बघू शकता आपल्या चिकूचं टॅलेंट काय आहे. आणि झेडपीमध्ये शिकतं का गावाला, जिल्हा परिषदेमध्ये. ज्या शाळेमध्ये मी शिकलोय त्या शाळेमध्ये आपला चिकू पण शिकला आहे. वैल नाना किती हुशार आहे, यायला पाहिजे. हुशार आहे का नाही? हां, सांगतो ना. त्याची आई सांगत असेल म्हणून त्याला माहिती. नाही शाळेत शिकत तसं. तुझी शाळा शिकत कोणते सर आहेत तुम्हाला? परिपाले सर आणि बोरले होते मॅडम. ते शिकवतात का? शिक्षण, शाळेत शिक्षण. तर तुला हे 50 रुपये, 5 प्रश्नाचे 10 रुपयाला एक प्रश्न, 50 रुपये तुझे. तर काही बघू शकताय आपलं चिकू एकदम मस्त म्हणजे मस्त उत्तर दिले आहेत. एकदम टॉपचे प्रश्नाचे उत्तर दिले आहेत आणि एकदम छोटा आहे, आता जस्ट 5वीला आहे. आणि त्या 5वीच्या मानाने नाही का स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणजे खूप हार्ड आहे, तरी पण त्याने एकदम मस्त उत्तर दिले आहेत. त्याच्यामुळे त्याने त्याचं चॅलेंज कंप्लीट केलेलं होतं, हारलेलं नाही. गाई चिकूला जसं हातामध्ये 50 रुपये दिला ना, तसं डायरेक्ट सायकल इथं होती, सायकल घेऊन डायरेक्ट दुकानात गेला आहे. आता तिकडे खाईन पेन एन्जॉय करीन त्या कवरावी, त्याच्या मित्रांना बी खाऊ घालू शकतो ते. आम्ही आत्ताच एवढंच नाही का जस्ट ब्लॉग शूट केला होता, म्हटल्याला 50 रुपये दिले होते. आता हे खाईन पेन एवढं नाही चालणार म्हणून 50 रुपयाचं नाही चालणार म्हणून आपल्याला 50 रुपये तुला सरणार नाही मग घेऊन आला का? गाईज मी काय म्हटलं होतं, याला 50 रुपये दिले, याच्या मित्रांना वगैरे खाऊ घालू शकतोय. पण ते काय म्हणतो, मला 50 रुपये एकट्याला सरले नसते म्हणून तो आम्हाला खायला घेऊन घरी आलाय परत. काय काय आणलं? हे आणले, कोल्ड्रिंक्स आणली आहे आणि चटपटा कुरकुरे आणले. किती 30 रुपयाचं? 20 रुपये ठेवले का? ओके ओके, राहू दे. अरे भाऊ आता उद्या शाळेत खायचं लागते. बरं खर्च काय काय आता खायचं का प्यायचं आहे? एक्सपायरी नाही ना? एक्सपायरी बघून घ्यायचं का? तुला मी दुपारी सांगितलं आहे. दादा आज उकडले काय मग शेप येऊन बघ, लय भरले लागत. तो ट्राय केलं काय? हां ठीक आहे, 1 मिनिट. अरे तुम्ही
पूर्ण प्यायचा नंतर शेवट पेतो. त्याच्याकडे बघा काय चाललंय आजी आजोबांचं. भरपूर दिवसातून पाणी आलंय. आजोबा नाही का पाणी टाकू राहिले आणि आजी इथं बसली आजोबांसोबत गप्पा मारीत. ना किती दिवसाचं पाणी देता होती मिरच्या वाढत पण नाही काहीच नाही. नाही रोप येते ते काय हे आहे का मग आता कधी वाढणार ते तिकडे लावले वाढणार ते. काही जे जेवायला आजी आजोबा त्यांचं दोघांचं जेवण झालंय. हे बघा आजी नाही का दरवाजा लावून राहिली. आजोबा झोपले तर आपल्या आजीने बनवला आहे दोडक्याचा ठेचा आणि बेसन चपाती. दोडक्याची ठेच्याची रेसिपी बनवली, एवढी मस्त बनवली आहे ना. आज रात्री एडिट करतो आणि उद्याच्याला अपलोड करतो. उद्या नक्की बघा, तुम्हाला एवढी आवडणार आहे ना. आणि एक युनिक रेसिपी, नवीन रेसिपी. आणि आजीने अजून एक त्याच्यामध्ये एक रेसिपी सांगितली आहे की चुलीमध्ये नाही का दोडकं भाजून त्याची पण रेसिपी बनवतात. ती जुन्या काळात बनवायची. ती रेसिपी आपल्याला नेक्स्ट टाइम बनवून दाखवणार आहे. तर आता खूप जो कोणाच्या नाही खाण्यात, कोणाच्या नाही पाण्यात, आणि ती आली तुमच्या खाण्यात. अशी रेसिपी आहे. असं आहे का ते बघू शकता. आजीने आत्ता बसल्या माझ्या होती डायलॉग टाकलाय, कोणाच्या नाही पाण्यात आणि ते आले माझ्या खाण्यात. तर ही ती रेसिपी आहे ठेचा. एक खरंच भारी झाली आहे आणि एक नवीन रेसिपी आहे. आणि दोडकं भाजून रेसिपी बनवते तर अजून वेगळी असं काहीतरी. ती डायरेक्ट नाही का चुलीतच बनवतात ती हारेवरती. तर ती पण बघू कशी. आज मला भरपूर भारी वाटले कारण काल मी समोसे घेऊन आलो होतो आजी आजोबांना आणि ते त्यांना खाता नाही आले. तर भरपूर जणांना सजेस्ट केलं आहे की गुलाबजाम आणायला पाहिजे होते किंवा ढोकळा आणायला पाहिजे होता. तर मी गुलाबजाम तिथं गेलो पण गुलाबजाम अवेलेबल नव्हते आणि ढोकळा होता. तर तो खाऊन बघितला होता, तो खराब होता म्हणून दोन्ही पण नाही घेतलं, म्हणून समोसे घेतले होते. तर ठीक आहे, पण भारी वाटलं मला आज तुम्ही सर्वांनी नाही का मला समजून सांगितलं. त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. मला राग का बरं येणार आहे कारण मी सगळ्यांना एक हक्काची फॅमिली म्हणतोय आणि तुम्ही मला एक हक्काची फॅमिली असल्याप्रमाणे समजून सांगताय. त्याच्यामुळे मला राग येणार नाही. मला एकदम बिनधास्त नाही भारी वाटलंय. तर काय आजचा ब्लॉग कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. आणि असंच आपल्या दररोजच्या नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग व्हायला जर अजून पण आपल्या हक्काच्या फॅमिलीचं सबस्क्राईब नसेल करत तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीचे सदस्य बना. तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या आणि सगळेजण एकदम हॅपी राहा. आणि काही माझं चुकत असेल तर ते सांगा. चला गाईज भरपूर व्ह्यू झाले. मी तुम्हाला एक व्ह्यू नाही दाखवला, आता व्ह्यू दाखवतोय बघा किती मस्त व्ह्यू झाला आहे. इकडं सगळं ऑरेंज ऑरेंज दिसतंय बघा आणि सूर्यास्त वर राहिलाय. आजी बघा कशी मस्त बसली इथं थंड हवेला. पाणी फुटत निघत म्हणून बसावं लागत.